येताना जाताना तुमच्या गुडघ्यातून टक असा आवाज येतोय का? किंवा गुडघा सैलसर लूज झालाय, लचकतोय असं वाटतंय का? लिगामेंट इंजुरीज बद्दल तुम्ही खूपदा ऐकलं असेल, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया लिगामेंट इंजुरीज म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, पुढच्या काही मिनिटांमध्ये मी लिगामेंट इंजुरी कशी होते, त्याची अॅनाटॉमी काय, त्याच्यावरती उपचार काय, या सगळ्याविषयी एक विस्तृत माहिती देणार आहे. तर बघत राहा पुढचा व्हिडिओ. माझा मित्र जग्गू, तो तुम्हाला आतापर्यंत चांगल्याच प्रकारे माहीत आहे. जग्गू एक कॉन्ट्रॅक्टर आहे, भरपूर पैसेवाला आणि बराचसा आशी पण म्हणता येईल एकदम मस्त मजेत जगणारा असा माणूस. त्या दिवशी माझ्याकडे आला. येतानाच जिण्याच्या पायऱ्या अशा कशा चढत तो आला. त्याला विचारलं, जग्गू काय झालं रे? तो म्हटलं, अरे डॉक्टर काय सांगू, 5 दिवसांपूर्वी आमच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची क्रिकेटची मॅच होती. बॅटिंग करताना एक रन पटकन चोरावा म्हणून मी धावत धावत गेलो आणि गरकन वळलो तर गुढ्यातून टक्क असा आवाज आला. दुखायला लागलं, पण काय मॅच होती आणि तुला तर माहितीच आहे, मर्द को दर नाही होता. मी तसंच दुखणं अंगावरती काढलं आणि अख्खी ती मॅच पूर्ण गेली आणि जिंकलो बरं का. पण घरी आलो तर गुडघाचा टम्म सुजलेला. बायकोने काळजीपोटी हळद लावली. मला म्हणली, डॉक्टरांकडे जाऊन या. पण तुला तर माहितीच आहे, मर्द को दर नाही होता. मी कपाळात हात लावला. म्हटलं, मग पुढे काय केलंस? म्हणे, काय पुढच्या दिवशी परत उठलो, कामाला गेलो, रात्री आलो, थोडंसं बरं वाटायला लागलं. मला वाटलं काही त्रास होत नाहीये. पण तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पेन एकदम अनावर झालं. शेवटी बायकोचं म्हणणं ऐकलो आणि तुझ्याकडे आलो दाखवायला. म्हटलं, नशीब तेवढं तू 4-5 दिवसांनी का होईना मला दाखवायला आलास. मित्रांनो, लिगामेंट इंजुरीजमध्ये नेहमी असंच होतं. फ्रॅक्चर्समध्ये खूप मोठा हाय व्हेलॉसिटी ट्रॉमा असतो, ॲक्सिडेंट मोठा असतो, सूज वगैरे येते, बऱ्यापैकी वेदना होतात. परंतु लिगामेंट इंजुरीजमध्ये सहसा तसं होत नाही. लिगामेंट इंजुरीजमध्ये थोडा कमी प्रमाणात वेदना असते. पेशंटला चालता येतं, थोडंफार फिरताही येतं, काही दिवसांनी ते वेदना कमी होऊन जाते. परंतु याने होतं असं की त्या लिगामेंट इंजुरीजकडे दुर्लक्ष होत राहतं आणि कधी कधी डॉक्टरांकडे पेशंट जातही नाही. गेला तर एखाद्या जनरल डॉक्टरांकडे जातो, फार चुकून ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो. तेवढ्यापुरत्या पेनकिलर्स खातो, 7-8 दिवसांनी बरं वाटायला लागलं की त्याच्या रुटीन कामाला तो लागतो. जर पार्शियल टिअर असेल अशा पेशंट्समध्ये तर ते काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर कम्प्लीट टिअरमध्ये टर्न होतं आणि त्या क्षणी पेशंटच्या लक्षातही राहिलेलं नसतं की मार कधी, कसा आणि कुठे लागलाय. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही पेशंटला विचारतो किंवा काही लागलं होतं का, तर त्याचं उत्तर बहुतांशी नकारार्थीच असतं. जग्गूच्या बाबतीत पण तसंच घडलं होतं. त्याने 4-5 दिवस कम्प्लिटली या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. मी आला, त्याला बघितला, त्याला सगळं एक्झामिनेशन केलं आणि त्याला म्हटलं की जग्गू राजा, तुझं ना लिगामेंट तुटलंय. जग्गू, त्याला प्रश्न विचारायला भयंकर आवडतात आणि त्याच्या मित्राला म्हणजे मला छळायला त्याला तर काय आनंद वाटतो काय माहिती. म्हटलं, अरे डॉक्टर असं नाही, मला व्यवस्थित सांगेल लिगामेंट काय असतं. लिगामेंट म्हणजे काय रे, ते इलॅस्टिक का दोऱ्या का काय 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 म्हणतात ते. मी म्हटलं, जगात तुझ्याकडे वेळ असेल ना तर मी तुला नी जॉईंटची अॅनाटॉमी जरा समजून सांगतो. तुझ्या कॉन्ट्रॅक्टर मेंदूमध्ये हे किती जाईल हे मला माहीत नाही, पण माझा प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर मित्रांनो, आपला जो नी जॉईंट असतो ना, तो 3 हाडांनी बनलेला असतो. मांडीचं हाड ज्याला फीमर म्हणतात, पायाचं हाड ज्याला टिबिया म्हणतात आणि ही गुडघ्याची वाटी, ठीक आहे, ज्याला पटेला असं म्हणतात. हे तिन्ही हाडं एकत्र येऊन नी जॉईंट बनवतात. आता नी जॉईंट हा एक शरीरातला मेजर जॉईंट आहे. शरीरातलं बरंचसं वजन नी जॉईंटवरती पडतं. ही 2 हाडं एकमेकांशी जोडण्यासाठी बरीचशी लिगामेंट काम करतात. त्याच्यापैकी प्रमुख आहेत 4 लिगामेंट्स. एंटेरियर क्रुशिएट लिगामेंट जे पुढं असतं, पोस्टीरियर क्रुशिएट लिगामेंट जे मागच्या बाजूने जातं आणि दोन्ही साईडला असलेली लॅटरल क्रुशिएट लिगामेंट आणि मेडियल क्रुशिएट लिगामेंट. याच्या व्यतिरिक्त ह्या 2 गुडघ्यांच्या मध्ये एक मेनिस्कस सुद्धा असते. या मेनिस्कसचं काम असं असतं की हे जे 2 आर्टिक्युलेटिंग सरफेस आहेत यांचं वजन एकमेकांवरती समानरित्या अख्ख्या जॉईंटवरती डिस्ट्रीब्यूट करणं आणि एक शॉक ॲब्झॉर्बर म्हणून सुद्धा मेनिस्कस काम करते. आपल्या शरीराने एक कुशनच दिलं आहे असं म्हणा ना, कारण आपण बसताना उठताना ह्या जॉईंटची सतत हालचाल होत असते आणि ही हालचाल होताना हे 2 हार्ड सर्फेसेस एकमेकांवरती घासू नये याची झीज होऊ नये म्हणून निसर्गाने आपल्याला मेनिस्कस दिले आहे. याच्या व्यतिरिक्त एक कार्टिलेज नावाचंही एक आवरण आपल्या जॉईंट्सवरती असतं.
मिनिस्कस वेगळी आणि कार्टिलेज वेगळं. वयोमानानुसार कार्टिलेजची झीज व्हायला लागते आणि वृद्ध पेशंट्समध्ये ऑस्टिओआर्थरायटिस सुरू होतो. कार्टिलेजचं कामही झीज कमी करणं, एक कुशन देणं असंच आहे, परंतु दीज आर टू डिफरंट थिंग्स. याच्या व्यतिरिक्त सायनोव्हियम असा एक स्पेशलाइज टिश्यू असतो. या सायनोव्हियमचं काम असं असतं की हे आर्टिक्युलेशन होण्यासाठी जे ऑइल आहे, ग्रीज आहे, किंवा आमच्या भाषेमध्ये ज्याला आम्ही सायनोव्हियल फ्लुइड म्हणतो, त्याची निर्मिती करणं. कधी कधी मार लागल्यानंतर इथं ते सायनोव्हियम सुचतं आणि आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला सायनोवायटिस असं म्हणतो. हे सायनोवायटिस बऱ्याच काळापर्यंत हे राहू शकतात. आत्तापर्यंत मला वाटतं की तुम्हाला लिगामेंट्स, बोन्स आणि याची एक त्रोटक माहिती मिळाली आहे. तर आता ह्या लिगामेंट्सचं नेमकं काम काय? हे दोन्ही हाडं एकमेकांना जोडतात. आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा आपला नी जॉईंट स्टेबल होतो. जेव्हा आपण चालायला लागतो, पळायला लागतो, तेव्हा हा ओपन होतो. तो लॉक झालेला असतो, तो ओपन होतो आणि आपल्याला चालता येतं, पळता येतं, जिना चढता येतो. पण जर आपण काही अशी अचानक जर्क देणारी मुवमेंट केली, म्हणजे उदाहरणार्थ एखादा बॅट्समन रन घेतो आहे आणि पळता पळता तो सेकंड रनसाठी पळाला, तर एकदम गरकन तो वळतो. एखादा फुटबॉलपटू आहे, ज्याला एखादी किक मारायची आहे आणि तो पटकन त्याचा पवित्रा बदलतो आणि किक मारायला जातो. अशा याच्यामध्ये काय होतं, हे एकदम असे गरगन फिरतात आणि लिगामेंट नाजूक असल्यामुळे तुटतात. लक्षात घ्या, लिगामेंट्स हा एक स्पेशलाइज कनेक्टिव्ह टिश्यू आहे. शरीरातल्या सगळ्याच टिश्यूंचं रिजनरेशन होत नाही. जशी त्वचा फाटल्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन त्वचा येते, तसं हे लिगामेंटच्या बाबतीत होत नाही. दुसरा प्रकार म्हणजे कार्डियक टिश्यूज किंवा ब्रेनमधले टिश्यूज, न्यूरल टिश्यूज यांचंही रिजनरेशन एकतर होत नाही किंवा झालं तर फार स्लो प्रमाणात होतं. तसंच हा लिगामेंट एकदा जर तुटला त्याचं रिजनरेशन सहसा होत नाही. त्याने लगेच मला विचारलं की डॉक्टर मग आता काय करायचं? आता तुटला गेला, झालं का माझं सगळं काही? अरे जगा थांब जरा स्लो घे, याच्यावरती उपचार आहेत. जर पूर्ण कम्प्लीट टिअर असेल, पेशंटची ॲक्टिव्हिटी जास्त असेल, तर तो ॲथलेटिक असेल, त्याच्या डिमांड्स हाय असतील, फंक्शनल रिक्वायरमेंट जास्त असतील, तर अशा पेशंट्समध्ये आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो. आता ऑपरेशन म्हणजे लगेच घाबरून यायचं काम नाही बरं का. ज्याला ऑपरेशन म्हटलं की जाम भीती वाटते. तो कितीही असा शूर असल्याचा आव्हानात असला ना, तरी रक्त वागितलं की त्याला चक्कर यायला सुरुवात होते. तर याच्यामध्ये घाबरण्यात असं काही कारण नसतं. हे की होल सर्जरी आहे. एका बाजूने कॅमेरा टाकला जातो, एका बाजूने इन्स्ट्रुमेंट्स टाकले जातात आणि शरीरामध्ये काही टेंडन्स आपल्याकडे एक्स्ट्रा असतात. त्याच्यापैकी एक टेंडन आपण काढून या ठिकाणी होल करून त्या लिगामेंटच्या ठिकाणी आपण तो बसवतो. ही अत्यंत कमी वेदनादायी, कमी वेळेची, कमी खर्चाची आणि पटकन रिकव्हरी असणारी अशी सर्जरी आहे. याला प्रचंड एक्सपर्टीज लागते, प्रचंड स्किल्स, कौशल्य लागतं. हे शिकायलाही आमच्यासारख्या डॉक्टरांना फार मेहनत घ्यावी लागते, पण रिझल्ट्स अत्यंत उत्तम आहेत. पूर्वीच्या काळी जी मोठी चिरफाड करून सगळा रक्तस्राव व्हायचा, पेशंटच्या रिकव्हरीला वेळ लागायचा, इन्फेक्शनचे रेट्स वगैरे वाढायचे, हे सगळं ह्या की होल सर्जरीमध्ये म्हणजे ऑर्थोस्कोपिक सर्जरीजमध्ये टाळलं जातं. रक्तस्राव कमी, इन्फेक्शन कमी, रिकव्हरी एकदम फास्ट, पेशंटला होणाऱ्या वेदना कमी आणि पेशंटला लवकरात लवकर डिस्चार्ज दिला जातो. त्याने लगेच प्रश्न विचारला की डॉक्टर तू काय म्हणतो रेकॉर्ड करशील का लाईव्ह कॅमेरा वगैरे? तर म्हटलं हो, आम्ही रेकॉर्डही करू शकतो, पण तुझ्या बाबतीत मी तो दुखापत करणार नाही. मी अॅनेस्थेटिकला नक्की की याचं तोंड अगोदर बंद करा, ऑपरेशनमध्ये बडबड करत राहील आणि माझं लक्ष काही लागणार नाही हॉस्पिटल ऑपरेशनमध्ये. त्याच्यामुळे राहू द्या, विनोदाचा विषय बाजूला. परंतु ही सर्जरी आहे ही केली जाते आणि पेशंटच्या वयोमानानुसार, फंक्शनल ॲक्टिव्हिटीनुसार, रिक्वायरमेंटनुसार आम्ही ती सजेस्ट केली जाते. बरं, प्रत्येक पेशंटलाच ऑपरेशन लागतं का? नाही, असं नाही. याचे 3 ग्रेड्स असतात. एक साधा स्प्रिंग, म्हणजे याच्यामध्ये फक्त आतमधले फायबर्स ओढले जातात, ताणले जातात, परंतु वरतून रप्चर वगैरे असं नसतं. दुसरा आहे की पार्शियल टिअर. पार्शियल टिअर हा एक ग्रे झोन आहे. काही पेशंटला ऑपरेशन लागू शकतं, काही पेशंटला नाही. कारण पार्शियल टिअर, समजा एखादा 60-70 वर्षाचा माणूस आहे किंवा एखादी गृहिणी आहे जिला फारशी धावण्याची, पळण्याची गरज नाही, अशा पेशंट्समध्ये आम्ही फिजिओथेरपी, पेन रिलीफ असे सजेस्ट करतो. पण एखादा तरुण मुलगा आहे ज्याला हायकिंग करायचं आहे, स्पोर्ट्समध्ये खेळायचं आहे, जो बऱ्यापैकी ॲक्टिव्ह आहे, जिमला जातो, अशा पेशंट्समध्ये मात्र आवर्जून सर्जरी करणं उत्तम आहे. सोबतच ज्यांना पार्शियल टिअर आहे त्यांनी सर्जरी करावीच, मी तरी या मताचा आहे. सर्जरी नाही केलं तर काय होणार? जर आपण लिगामेंट तुटले आहेत आणि त्याच्यावर आपण चालतच राहिलो
ही ही इतकी कॉमन चूक आहे ना की खूप सगळे पेशंट्स हे कॉमनली करतात, कारण पेन तेवढं नसतं आणि बऱ्याच वेळा आपण भारतीय लोक चलता आहे जितकं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की दुखणं तर काही काळानंतर कमी होऊन जातं, परंतु इथली स्टेबिलिटी कमी झाल्यामुळे हे दोन जॉईंट्स एकमेकांवरती घासायला लागतात. हे हाडं घासतात, कार्टिलेज तुमचं डॅमेज होतं, मेनिस्कस डॅमेज होतं. दुखण्यासोबतच तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस लवकर सुरू होण्याची शक्यता राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची क्वालिटी ऑफ लाईफ कुठेतरी ॲम्पर होत आहे किंवा कुठेतरी कॉम्प्रोमाइज होत आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी करण्यासाठी प्रचंड स्ट्रेंथ लागते, स्टॅमिना लागतो किंवा स्टेबिलिटी लागते. अशा ॲक्टिव्हिटीज करत असताना तुम्हाला वेदना होऊ शकतात, त्रास होऊ शकतो, तुम्ही त्या करायला असमर्थ ठरू शकतात. तर जे पेशंट्स यंग आहेत, तरुण आहेत, यांच्या फंक्शनल रिक्वायरमेंट जास्त आहेत, अशा पेशंटनी ऑपरेशन करून घेणं हा चांगला पर्याय आहे. जगाला हे सगळं मी समजवलं आणि जऊचा एक चांगला गुण असा आहे ना, तो प्रश्न विचारून हैराण करतो, पण एकदा जर आपण त्याच्या प्रश्नाची उत्तरं दिली तर घडी मात्र सगळं ऐकतो आणि सगळं फॉलो करतो. आणि मला एक प्रश्न विचारला की रिकव्हरी साधारणतः 1 महिन्यापर्यंत तुम्हाला फिजिओथेरपी घेतली करावी लागते, ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युअली तुमची नी बेंडिंग केली जाते. त्याच्यानंतर हळूहळू पूर्ण रिकव्हरी व्हायला साधारणतः 7, 8, 9 महिने वगैरे लागू शकतात तुमच्या शरीरावरती, तुमच्या रिस्पॉन्सेसवरती आणि बाकी इतर काही फॅक्टर्सवरती या गोष्टी अवलंबून आहेत. जाता जाता तुम्हाला एकच सांगेल, जर तुम्हाला काही नी लिगामेंट, काही इंजुरी झाली, काही मार लागला तर खालील लक्षणांकडे आवर्जून लक्ष द्या. एक तर काही टक्कासा आवाज आला, सूज आली, गुडघ्यांवरती पाणी जमा झाल्यासारखं वाटणं. गुडघ्यामध्ये पाणी जमा होणं म्हणजे रक्त जमा होणं, ज्याला हिमॉर्थोसिस आम्ही असं म्हणतो. हे क्लासिकल सिम्पटम आहे लिगामेंट इंजुरीजचं. असतंच असं नाही, पण बहुतांश वेळा ज्या ज्या ठिकाणी हिमॉर्थोसिस होतो, पाणी म्हणजे रक्त जमा होतं, त्या ठिकाणी लिगामेंट इंजुरीची दाट शक्यता असते. जर सुरुवातीचा ॲक्यूट फेज ओव्हर झाला तर काही काळानंतर जर तुम्हाला तुमचा गुडघा लचकल्यासारखा वाटतो आहे, स्टेबल वाटत नाही, काही ॲक्टिव्हिटीज करताना तुम्हाला असमर्थता वाटते आहे, तर कृपया तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्यांची तपासणी करून घ्या, प्रॉपर ऑर्थोपेडिशियन्सला दाखवा. आता ह्या तपासण्यांमध्ये काय काय गोष्टी लागतात? सगळ्यात पहिल्यांदा एक्सरेमध्ये एनी काइंड ऑफ बोनी ॲबनॉर्मलिटीज, इंजुरीज या सगळ्या रूल आउट केल्या जातात. कधी एक्सरेमध्ये हाडाचा छोटासा टवका उडालेला दिसतो, खास करून PCL इंजुरीजमध्ये. लिगामेंट रप्चर होतं ना तेव्हा ते तुटतंच असं नाही आहे, कधी ते लिगामेंट ज्या ठिकाणी अटॅच आहे त्या ठिकाणी उपटलं सुद्धा जातं आणि तेव्हा ते उपटलं गेल्यानंतर त्याच्यासोबत हाडाचा एक छोटासा असा टवका येतो जो एक्सरेवरती दिसतो. त्याला अबल्जन इंजुरी, अबल्जन फ्रॅक्चर्स असं म्हटलं जातं. गोल्ड स्टँडर्ड टेस्ट फॉर टू रूल आउट एनी काइंड ऑफ लिगामेंट इंजुरी इज MRI. MRI ही सर्वोत्तम चाचणी आहे. MRI करून तुम्हाला लिगामेंटच्या इंजुरीबद्दल, त्याच्या ग्रेडबद्दल माहिती भेटू शकते आणि आम्ही त्यानुसार प्लॅन करू शकतो. याच्या व्यतिरिक्त लिगामेंटच्या व्यतिरिक्त मिनिस्कसला सुद्धा इंजुरी होते. मिनिस्कस कधी फाटते आणि ज्या ठिकाणी मिनिस्कस फाटली आहे त्या ठिकाणी मांडीचं हाड फीमर आणि पायाचं हाड टिबिया एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, घासली जातात आणि वेदना व्हायला लागते. तर मिनिस्कस जर फाटलेली असेल तर त्याची पण आपण सर्जरी करतो ऑर्थोस्कोपीद्वारा. एक टाका टाकला जातो त्या ठिकाणी आणि ते जागेवरती बसवलं जातं. काही केसेसमध्ये मेनिस्कोटॉमी केली जाते आणि वेदना, पेन कमी केलं जातं. तर पुढच्या वेळेस जर तुम्हाला असं काही जाणवलं, तुम्हाला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, तर कृपा करून अंगावर काढत बसू नका. लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ट्रीटमेंट घ्या. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. मी डॉक्टर समीर घोडेराव तुमची रजा घेतो. परत भेटूया.